मागे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात फोडल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे मनसे सैनिक आक्रमक झाले होते। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। अकोल्यात हा प्रकार घडला। आज राज ठाकरे यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसे सैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाला। मात्र मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या। या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। अमोल मिटकरी यांनी मनसेकडून झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली। अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही। महायुतीत असं करून सत्तेत येऊ शकतो असं वाटत असेल तर तसं होणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले। मागे नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, छत्रपती शिवाजी महाराज की उघडते दरवाजा पहिले, दरवाजा उघड। नीम का पत्ता कड़ा है, अमोल मिटकरी बाहेर है। तुम्हारी बात तो तू है, ये बाहेर सिंद्रा गोष्टी करता भाषणाने अवकाश जागे तुझी राष्ट्रसभाबद्दल बोलतो। ये रे घासले कळवा है सुपारी बात दाखवतो। साहेबांना बोलायचं अवकाशात बोलायचं नाही, चुकीचं नाही। पहिला बाहेर काढवा, तू विचार त्याला बाहेर पाठवा असेल ना। मनसेची गाठ घ्यायची रे, लक्षात ठेव जा। जबरराज साहेबाबद्दल स्टेटमेंट काढला तर तुला रस्त्यावर फिरणं मुश्किल करू। वार्डा बाहेर ये ना, लपून काय बसला।
सारी बहादूर तू आहे बा, ये बाहेर शिंदे गोष्टी करता नीम का पत्ता कलवा है, अमोल मिटकरी नीम का पत्ता कलवा है। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आगे बढ़ो। साहेबांना बोला जाऊ. असं कळलं की मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचा विभागीय मेळावा त्या बिल्डिंगमध्ये सुरू होता आणि ज्यावेळेस त्यांची गाडी दिसली तर इथला जो पंकज साबळे नावाचा त्यांचा अध्यक्ष आहे त्यांनी त्याला चिथावणी दिली. चिथावणी दिल्यानंतर मी गाडीतून खाली उतरेपर्यंत एक मर्दाची अवलेद आला नाही आणि मी आत बसल्यानंतर सर्वांशी बोलल्यानंतर मग मात्र 40-50 लोकांची झुंड आली. कार्यकर्ते आमची तयार होते कारण आम्हाला अगोदर माहीत होतं असं काहीतरी होणार आहे. त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मी गाडीत आहो असं समजून त्यांनी गाडीवर कुंड्या मारल्या आणि एका महिलेला पुढे करून त्यांनी असा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून मनसेच्या राज ठाकरेंना माझं सांगणं आहे की महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे, इथे मोगलाई नाही. तुमचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने इथे आले त्यांचे हातपाय जमा करून आम्हाला पाठवता आलं असतं, पण आमचा पक्ष तशी आम्हाला ऑथॉरिटी देत नाही. मी एकटा असल्याचे पाहून ज्या पद्धतीनं गुंडशाही या लोकांनी केली त्यावर रितसर कारवाई मी SP-ना सांगितलं आहे. तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर अटकची प्रक्रिया मी सुरू केलेली आहे आणि मला विश्वास आहे की या झुंडशाहीला मी माझ्या पद्धतीनं भविष्यात उत्तर देणार. मात्र 2-3 लोकांच्या भरोश्यावर एखादा व्यक्ती एकत्र असेल तर 40-50 लोकांची झुंड घेऊन जर येत असाल तर या गुंडागर्दीला संपवल्या गेलं पाहिजे, थांबवल्या गेलं पाहिजे. कारण अकोला जिल्हा हा संयमी आहे. मला अकोल्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता. मी जर बाहेर आलो असतो तर मोठा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे मीही संयमाची भूमिका घेतली आणि माझ्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांना सुद्धा मी संयमाची भूमिका घ्यायला लागलो.